शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार, शुभ सकाळ. सर्वांचेच आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. एक आनंदाची बातमी म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापसाच्या बाजारभावात आता चांगली सुधारणा होऊन काही बाजार समितीमध्ये कापूस जवळपास 8,000च्या घरात जाताना दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आज कुठे कुठे पाऊस पडणार या संदर्भात बातमी आलेली. ती बातमी पण बघू. विनंती, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. एकदा कापसाचे बाजारभाव पावती सहित पटापट बघू. महेश खाजगी बाजार सेलू 7,640 रुपयाची पहिली पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, याच बाजार समितीमध्ये तुकाराम नारायण वाघ यांना 7,655 पर्यंतचा कापसाला भाव मिळताना दिसत आहे. मित्रांनो, महेश खाजगी बाजार, महेश कापूस यार्ड, रवळगाव रोड, सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त कापूस जाऊन पोहोचलेला आहे 7,680 रुपयापर्यंत. मित्रांनो, मानवतच्या काही पावत्या बघू. पहिली पावती आहे शेतकऱ्याची, ज्या या शेतकऱ्याला 7,515 रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर दुसरे जे शेतकरी आहे दिनकर किशनराव गोरे यांना 7,535 रुपयाचा भाव मानवत या ठिकाणी मिळताना दिसत आहे. तिसरे शेतकरी बघू आपण की गणपत माणिकराव पवार यांना 7,555 रुपयाचा भाव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर लक्ष्मण गोविंदराव भोसले या शेतकऱ्यांना 7,570 पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे मानवत येथे. त्यानंतर मित्रांनो, माणिकराव मस्के या शेतकऱ्यांना 7,590 रुपयाचा भाव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे मिळताना दिसत आहे. मित्रांनो, त्यानंतर एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी 7,625 रुपयाचा भाव सुद्धा जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतचा पूर्णतः विचार केला असता जास्तीत जास्त या ठिकाणी कापूस जाऊन पोहोचलेला आहे 7,650, किमान 7,575 आणि सरासरी 7,600 रुपये. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला कापसाला सर्वात जास्त 7,925 रुपये म्हणजे 75 रुपये कमी तब्बल 8,000 रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे. मित्रांनो, इतर बाजार समितीचा शॉर्टकटमध्ये जर आढावा घेतला तर सावनेर बाजार समितीमध्ये 400 क्विंटल आवक या ठिकाणी मात्र दर कमी आहे, 7,050 पर्यंत आहे. त्यानंतर मित्रांनो, अमरावती बाजार समितीमध्ये 65 क्विंटल आवक होऊन दर 7,300 रुपयापर्यंत जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत आहे. हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस 1200 क्विंटल आवक होऊन 7,670 रुपयापर्यंत दर मिळत आहे. मित्रांनो, आज कुठे कुठे पाऊस पडणार तर समोर स्क्रीनवर दिलेल्या नकाशामध्ये आज धुळे, जळगाव, त्याच्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, धाराशिव, त्याच्यानंतर त्याच्या लगत असलेले जिल्हे या सर्व जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, इकडे त्या ठिकाणी पालघर या सर्व जिल्ह्यामध्ये आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, चला तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.